बाईच्या अंगावर अनेक जबाबदाऱ्या असतात. घर असेल, मूल असेल, स्वयंपाक असेल, हे सगळं तुलाही चुकलं नसेल. ह्या सगळ्यांना तूही जात असशील. मग स्वतःसाठी काय करतेस? स्वतःला वेळ देतेस का? तुझी मेंटल हेल्थ तू कशी जपतेस? ह्या सगळ्यात तुझं जे आपण म्हणतो आपलं पण असतं ते कसं जपून ठेवतेस? दोन गोष्टी. एक तर मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यशाली आहे, कारण माझं जे काम आहे ते बऱ्यापैकी कथार्टिक, मेडिटेटिव्ह, इमर्सिव्ह आहे. आम्ही इमोशन्सचंच काम करतो. त्यामुळे स्वतःच्या पात्रावर काम करणं, स्वतःच्या स्क्रिप्टवर काम करणं हे बऱ्यापैकी इंटरनली क्लेन्झिंग होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी गाणं शिकते आणि मी गेली 6 वर्ष आता सातत्याने शास्त्रीय संगीत शिकते. आणि शास्त्रीय संगीत कुठेतरी बसून त्याची बैठक करावी वगैरे अशा हेतूने नाही, स्वानंदासाठी शिकते. तर महिन्यातले ते जे काही 4-5 दिवस माझे क्लासेस असतात ते माझ्या कॅलेंडरवर मार्क्ड असतात. मी शक्यतो त्या दिवशी प्रवास, कुठे बाहेर जाणे किंवा त्या वेळेला डिस्टर्ब करणे हे होऊ देत नाही. तशी सक्त ताकीद सगळ्यांना देऊन ठेवलेली असते. तर महिन्यातले 3-4 कमीत कमी, जास्तीत जास्त 4-5 क्लासेस जेव्हा माझे शिक्षक उज्जैनला असतात ते, त्यामुळे त्या घरी येतात, ते मी माझ्यासाठी काढते. तो सकाळचा किंवा दुपारचा जो काही आमचा वेळ ठरलेला असतो, 1-1.5-2 तासांचा जो वेळ असतो, त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या महिन्याचा डिटॉक्स होतो माझा. विनंती करायची की या मुलाखतीचा शेवट वाटलंच मला. म्हणजे when I was talking about music, I was like, I'm walking into this. मी ह्यात चालत शिरले या दालनात. कारण तर आता संधी म्हणजे कोण हे सोडणार? होणारच. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे, कमोदिनी काय जाणे तो परिमळ. माते तृणबाळा दुधाची ते गोडी, माते तृणबाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, कमोदिनी काय जाणे तो परिमळ.